चूल पेटली आहे कारण की गॅस टाकी आपली जी आहे ते भेटत नाहीये, जेणेकरून आता आम्हाला चुलीवरती स्वयंपाक करावा लागणार आहे. होतच राहते पोरांनो, असं एकही दिवस उगवत नाही का काही ना काही कुटाने होतच राहते आपल्या मागं. रोज उठलं का नवं लफडे आपल्या मागे, उठलं का लफडे चालूच राहतं पोरांना. आता हे बा ती चारी भरली आहे, त्या चारीतलं जेवढं पाणी भरेल ना तेवढं सगळं पाणी त्यांच्या वापरता येईल. पण ठीक आहे, बहुतेक त्यांचं भरणं पण होऊन जाईल. तेव्हा ते आंब्याखाली तिळं चालू आहे पाणी. हिंदी तुम्ही आई परत एकदा जाणार आहे कुठं रामनवमीला. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजले 10:30. आपल्याले ॲज युजली काम परत चालू झाली. आणि हा इथं चूल पेटली आहे कारण की गॅस टाकी आपली जी आहे ते भेटत नाहीये, जेणेकरून आता आम्हाला चुलीवरती स्वयंपाक करावा लागणार आहे. महिन्याला फक्त एक टाकी आहे आणि ती पण कार्ड जर कार्ड असेल तरच आणि OTP जर असेल तरच भेटणार आहे. याचा अर्थ आम्हाला भेटणार नाही. आता चुलीवरच स्वयंपाक करायचा आहे, ती पण महिन्याला एकच टाकी भेटणार आहे. त्याच्यामुळे सध्या आमचे लय हाल होणार आहे. गॅस टाकी खरंच नाही भेटणार मग आपल्याला, बरं का, नाही भेटणार आता कारण की आमच्याकडे आहे ना कार्ड नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही ब्लॅकनेच भरायचो आत्तापर्यंत तरी. आणि आता बहुतेक माहीत नाही ते किती दिवस चाललं किती दिवस नाही चालणार. त्याच्यामुळं नाही भेटणारच नाही मला माहिती फक्त. आणि आपल्याला नाही जाणार आता. आता खरी मजा येणार आहे स्वयंपाक करायला, कारण की जी गॅस टाकी ती आपण भरून आणलेली होती. बहुतेक एक महिनाभर जाते आम्हाला. आता मजा येणार आहे स्वयंपाक करायला पोरांनो, कारण की संध्याकाळी कोण आहे सकाळीच वालाच्या शेंगा खोडल्या होत्या, आता ते नीट करील. आज संध्याकाळी वालाच्या शेंगा बनणार हे फिक्स आहे, कारण की हिनं खुडले. आणि हा काल आहे ना गाई सुटली होती, तिने अख्खा वालाचं येल खाऊन टाकला. आणि हा काल मी व्लॉग नव्हता केला, आज करू राहिलो कारण की एखादा दिवस गॅप देणं सुद्धा गरजेचं राहतं. कारण की रिकॅप भेटून जातो आपल्या काही गोष्टी अशा अर्धवट सोडायच्या असत्या, त्या पूर्ण सांगण्यात काहीच मजा नाही. मी चाललोय मोटर चालू करायला कारण की आपल्याला घरी पाणी भरायचंय. थोडंसं गवत पण कालच काढेल होतं मम्मीनं, ते पण घेऊन यायचंय घरी. आणि हा पोरांनो, जर तुम्ही ब्लॉग पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. फक्त खाली ना सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, कारण की असेच ब्लॉग तुमच्याकडे येतील. जर सबस्क्राईब नाही केलं तुम्ही तर आपले पुढचा ब्लॉग येणारा तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार. फक्त काहीच नाही, खाली सबस्क्राईब बटन आहे ना त्याच्यावर दाबायचं, 1 सेकंद सुद्धा नाही लागत, दाबून टाका. तुमच्यातलाच एक आहे पोरांनो, मी नक्की सपोर्ट करा. काहीतरी करू आपण, बरोबर का नाही, केल्यासारखं ब्लॉग बनवल्यासारखं काहीतरी सार्थक करू आपण. ठीक आहे, चला आता मी चाललोय मोटर चालू करायला. काल मोटर चालू करतो, परत घरी जातो, ती गवताचं वजन घेऊन तर मोटर चालू झाली आहे. कॉक बीर येतो, परत घरी जातो. 2-5 मिनिटं नीटच थांबतो, पहिले पाणी होतं कमी होतं. हिंदी तुम्ही माल घरी परत आलो होतो कारण की मी गवतचं गुटकं ते नव्हतं नेलं आणि घरी पाणी आलं का नाही ते पण पाहिजे होतं. पण फायनली पाणी पण आलेलं आहे. तेव्हा तिथं टाकीमध्ये पाणी चालू आहे. चला आता परत ते इथंच जास्त लांब नाही ते गावचं. का बरं मी जेवण नाही करेल अजून. आता घे ना गावताच वजा घेऊन येतो मी त्यांना. परत मधी नाही बांधित मी, थर्ड टाइम बांधितो कारण की अजून एवढं ऊन नाही आहे सध्या तरी. मला पाहिलं गायला की चुका झाल्या, हिचं भरेल वाटतं, त्याच्यामुळे ही नाही उठली. बोलता मी परत कुटकं घेऊन जायचं विसरलो होतो. मग जाऊ दे, लक्षात आलं नाही परत निम्म्या असते तर परत मागे यावं लागला. आणि हा जना मग तू माझी मुडपून टाकते ना याच पशी, या बाई इथं गवत. चला घेऊन जातो मी आता. अभी बज रहे दिन के 3 और जो मैंने पहली बार आया था ना
जब मैं सुबह कॉक चालू करने के लिए मोटर चालू करने के लिए आया था ना, तो वो जो कॉक है ना गाइस नीचे का, वो चालू ही रह गया था. हिंदी तो कॉक आहे ना चालूच राहून गेला होता. आणि विषय काय झाला का आंब्याखाली ना पाणी चालू होतं, तो पैपेनं ओपनली ना चारीमध्ये टाकून द्यायला होता. घरी पाणी काढलं होतं, मला लक्षातच नाही राहिलं कॉक बंद करायचं. घरच्यांनी काय दिलं गेलं, तो कॉक होता ना जो पाण्याचा, तो बंद करून टाकला. आंब्याखाली पाणी चालू संध्याकाळी ते जे बाबा आहे त्यांचं आलं नाही का, ते भरायचं राहतं. मी तुम्हाला दाखवलं होतं बा एखाद्या दोन म्हणजे जुन्या ब्लॉग मध्ये. हा तर त्यांना आज भर लावायची होती उसायला. ट्रॅक्टर येणार होत किंवा बैल येणार होते भरायला, तो म्हणजे वखरायला तो ऊस बरं का. हां आणि त्यांचं ते पाणी ते चारी भरली ना, ते पाणी सगळे त्यांच्या वावरात गेलं. ते तिकडून फोर व्हीलरमध्ये आले. मला म्हणते वावरात पाणी कसं काय उरलं. थोडी गणगण झाली, त्याच्यामुळे मी तुम्हाला तिकून येताना दाखवलं. काही नाही, आता जाताना दाखवलं. ते म्हणते आमच्यावर पाणी कसं काय आलं. तो कॉक चालू राहिला होता, त्याच्यामुळे त्यांच्या वावरात ती चारी भरून पाणी तिकडे गेलं. आणि आत्ता मी जस्ट मोटर बंद करून आणि आता घरी चाललोय. होतच राहते पोरांनो, असं एकही दिवस उगवत नाही का काही ना काही कुटाने होतच राहते आपल्या मागं. रोज उठलं का नवं लफडे आपल्या मागं, उठलं का लफडे चालूच राहतं पोरांना. आता हे बा ती चारी भरली आहे, त्या चारीतलं जेवढं पाणी भरलेलं ना तेवढं सगळं पाणी त्यांच्या वावरात जाईल. पण ठीक आहे, बहुतेक त्यांचं भरणं पण होऊन जाईल. ती बा ते आंब्याखाली तिळं चालू आहे पाणी. चला घरी जातो, घरी जाऊनच भेटतो. त्यांचं जे पाण्याचं होतं, जे ऊस वाल्ला झाला होता, ती प्रॉब्लेम सॉल्व झाली आहे. कारण की त्यांचा ऊस ऑलरेडी वाला झाला आहे ना, ते भरूनच देणार आहे. आणि जे ऊस त्यांना वाखरायचा होता ते पुढच्या आठवड्यामध्ये वाखरणार आहे. एवढी वेळेस भरून घेणार आहे. आणि आपली आई परत एकदा जाणार आहे कुठं रामनवमीला आत्याच्या इडं. कारण तिचा फोन आला होता. सध्या जोरात आहे आई, बरोबर का नाही. त्याने फोन आला होता, म्हटलं तिला जायचंय आता रामनवमीला. कारण की तिथं चालू राहत्या मोठे मोठे कीर्तन, त्यासाठी आपली आई परत एकदा जाणार आहे. माय ते गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी आपल्या आईला घ्यायला येणार आहे. ते यांचं आलं. आता तुम्हाला माहिती उन्हाळा पण आला, आता आपल्या कुरडाया वगैरे पापूड बिपूड. तर जर आमच्यातलं कोण जर गेला असतं ना तर तिकडूनच आणलं असतं, नाही तर मग घरी बहुत करू शकतो. मी आहे ना, ती मम्मी आहे ना ती वावरं जायले. कारण की आपल्या इथं आहे ना थोडंफार झाडूड आहे, ते निंदायचं काम चालू आहे. बहुतेक आता मला पण थोड्याच टायमात जावं लागेल. जाऊ आपण थोड्या टायमात जाऊ, पण एवढं लवकर नाही, थोड्या टायमात जाऊ. अजून 15-1 मिनिटांनी ना मी जाईल वावरा. मी आलो होतो वावरामध्ये, कारण की मम्मी इथं निंदू राहिली. तू नेमकी निंदू राहिली गायला गवत कापू राहिली. गवत फक्त एक गिनी गवताचं पेंडा आणून टाकेल बरं का, बाकी काहीच गवत नाही. येडं जेवढं निघाल ना तेवढंच राहिलं, ते संपूर्ण जाईल बहुतेक. आता पाणी पाजलं टाकलं तर तेवढं संपून जाईल. एवढ्या वची फक्त कवाची कवा पण येईल ती फक्त एक दोन कावळ्या निंदण्याचं गवत निघेल फक्त. मग गवत का ते निंदण्याचं गवत एवढं निघणार आहे का, पण दुसरं काहीतरी आणावं लागल. आणि लवकरच पोरांनो आपल्या ते दिवस आपल्यावाले ते दिवस परत येणार आहे. कारण की बहुतेक आता सध्या तर आमचं आलं फक्त गिनी गावत वगैरे, खोटं नाही सांगत, सकाळ संध्याकाळ फक्त गिनी गावत चालू आहे. लवकरच ते संपणार आहे, जेणेकरून आपल्याला परत तेव्हा नाही का जायचं आम्ही. मी तुम्हाला जुन्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं तिकडं. त्याच्यात पण ज्या गावतं कापणारे बाहेर राहत्या त्या कापीत राहते, त्याच्यामुळे तिथं पण थोडीशी आबोळ होती. मग मी इकडं गवत काढू राहिली, पण यानं काहीच होणार नाही. त्याच्यामुळं मला खोंड कापावं लागेल पाठीमागचं, कारण की हे फक्त एक कवळी आणली गायांना. चला आता ते गवत कापितो, मग तुमच्याशी भेटतो डायरेक्ट. चला तोंड त्यांचे आले ऑलरेडी चालू झाले. मी म्हणतो हे आणले हे बा, एवढंच आणेल फक्त संध्याकाळी. काय म्हणत होती? हा चलो उनको त्यांना पाणी पण पाजायचंय. त्या आधी मी गिनी गवत कापितो. चला थोडेफार किरकोळ काम आहे आधी ते करतो मग. तर मी आलो होतो गवत आणायला. जेवढं मम्मीनं आतापर्यंत काढलंय तेवढं सगळं मी घेऊन जाणार. जसं काही ये बारीक बारीक जेवढे गंज आहे तेवढे मी आज सध्या घरी घेऊन जातो. आणि त्या ब्लॉगला मी इथंच एंड करतो. इथं जर पाहिलं असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
खाली सबस्क्राईब बटन आहे ना, फक्त ते दाबायचं आहे, तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. असेच आपल्याला नवीन नवीन यूट्यूब व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि सबस्क्राईब जर नाही केलं तर आपले परत व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा, नक्की सपोर्ट आपल्याला पण करा. एक आपण करू काहीतरी. बाय गाईज, भेटू उद्या सकाळी. नक्की सबस्क्राईब करून टाका. बाय.